एव्हरीवन, लास्ट लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलं होतं की इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह काय आहे, त्या कशा प्रोपोगेट करतात. त्याचबरोबर आपण बघितलं होतं की इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह जर जात असेल तर त्याच्यामध्ये दोन फील्ड प्रेझेंट असतात. एक असतात इलेक्ट्रिकल फील्ड आणि दुसरं असतं मॅग्नेटिक फील्ड. हे दोन्ही एकमेकांना परपेंडिक्युलर असतं. आता आपण थोड्याशा काही ॲडव्हान्स लेवलच्या प्रॉपर्टीज बघूयात इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या. त्याच्यापैकी पहिली गोष्ट काय, जर सपोज करा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह जर जात असेल तर ती नक्कीच आपल्यासोबत काय करेल, एक एनर्जी कॅरी करेल. आणि ती एनर्जी कोणत्या फॉर्ममध्ये असणार आहे, इलेक्ट्रिकल एनर्जीच्या आणि मॅग्नेटिक एनर्जीच्या फॉर्ममध्ये असणार आहे. आणि दोघांची पण एनर्जी काय असणार आहे, सेम असणार आहे. आता आपल्याला बघायचं आहे पहिली कन्सेप्ट आजची, दॅट इज द एनर्जी डेन्सिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. जर एखादी वेव्ह आपल्यासोबत जात इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह प्रोपोगेट करत असेल तर त्याच्यासोबत एनर्जी असते आणि त्याची एनर्जी डेन्सिटी किती आहे आपल्याला डिस्कस करायचं आहे. एनर्जी डेन्सिटी म्हणजे काय, सपोज करा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा तुम्ही एक स्मॉल पोर्शन घेतला, त्याचं व्हॉल्यूम किती आहे व्ही, ते तुम्ही कसं काढू शकतात. इट इज, हे टोटल डिस्टन्स सपोज करा डी आहे आणि हा आहे एरिया. जर तुम्ही व्हॉल्यूम इज इक्वल टू काय येईल, एरिया इंटू डी. मग इथंपर्यंतच्या पोर्शनमध्ये जी टोटल एनर्जी आहे त्याला जर आपण डिवाइड केलं व्हॉल्यूमसोबत तर आपल्याला काय मिळेल, एनर्जी डेन्सिटी. इट इज नथिंग बट द एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. आणि फॉर फ्री स्पेससाठी एनर्जी ऑफ इलेक्ट्रिकल फील्डचा फॉर्म्युला जो आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये डिस्कस केला होता तो आहे यू ई इज इक्वल टू हाफ एप्सिलॉन नॉट ई स्क्वेअर. या ठिकाणी स्मॉल यू असेल तर ते काय दाखवणार, एनर्जी डेन्सिटी. आणि कॅपिटल यू जर असेल तर ते काय दाखवेल, टोटल एनर्जी. आणि व्ही म्हणजे आहे व्हेलॉसिटी. ओके, तर एनर्जी डेन्सिटी इलेक्ट्रिकल फील्डची किती आहे, यू ई इज इक्वल टू हाफ एप्सिलॉन नॉट ई स्क्वेअर. याला आपण लिहूयात इक्वेशन नंबर 1. फॉर मॅग्नेटिक फील्ड याचा फॉर्म्युला आहे यू बी इज इक्वल टू हाफ बी स्क्वेअर बाय म्यू नॉट. या ठिकाणी बी म्हणजे काय आहे, तर व्हॅल्यू आहे. ती व्हॅल्यू कुणाची आहे, तर मॅग्नेटिक फील्डची. आणि ई म्हणजे कुणाची व्हॅल्यू आहे, इलेक्ट्रिकल फील्डची व्हॅल्यू आहे. याला आपण इक्वेशन नंबर 2 दिलेला आहे. जर आपण टोटल एनर्जी काढायला गेलं तर टोटल एनर्जी इज इक्वल टू किती येईल, इलेक्ट्रिकल फील्डची एनर्जी प्लस मॅग्नेटिक फील्डची एनर्जी. आणि आपला फॉर्म्युला काय आला, हाफ एप्सिलॉन नॉट ई स्क्वेअर प्लस हाफ बी स्क्वेअर बाय म्यू नॉट. आता ही जी एनर्जी आहे याच्यापैकी जर जनरली आपण इंटरेस्टेड आहोत ॲव्हरेज एनर्जी डेन्सिटीमध्ये. आपल्याला काय काढायचं आहे आता, ॲव्हरेज एनर्जी डेन्सिटी. जर ॲव्हरेज एनर्जी डेन्सिटी काढायची असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, आर एम एस व्हॅल्यू पुटअप करावं लागेल. कुणाकुणाची, इलेक्ट्रिकल फील्डची आणि मॅग्नेटिक फील्डची. ॲव्हरेज व्हॅल्यूची गरज का पडली आहे बघा, इलेक्ट्रिकल फील्डची व्हायब्रेशन्स अशी होते. याचा अर्थ इलेक्ट्रिकल फील्डची व्हॅल्यू ही सायनोसायडली काय व्हायली होती, चेंज व्हायली होती. म्हणजे या ठिकाणी 0 आहे, या ठिकाणी वाढत चालली आहे, पुन्हा निगेटिव्ह, पुन्हा पॉझिटिव्ह अँड सो ऑन. मग इलेक्ट्रिकल फील्डची ही जी व्हॅल्यू आहे ही मॅक्झिमम व्हॅल्यू आहे, त्याला आपण म्हणूयात ई नॉट. ई नॉट म्हणजे काय आहे, इलेक्ट्रिकल फील्डची मॅक्झिमम व्हॅल्यू. सिमिलरली बी नॉट म्हणजे काय असणार आहे, मॅग्नेटिक फील्डची मॅक्झिमम व्हॅल्यू. बी नॉट म्हणजे काय असणार आहे, मॅग्नेटिक फील्डची काय असणार आहे, मॅक्झिमम व्हॅल्यू. मग त्याची ॲव्हरेज व्हॅल्यू कसं काढता येईल, त्याच्याऐवजी मग आपल्याला घ्यायचं आहे ई आर एम एस, रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू ऑफ ई. आणि ती किती येईल, ई नॉट बाय रूट 2. बी आर एम एस किती येईल, बी नॉट बाय रूट 2. आता आपल्याला काय करायचे आहेत, ह्या ज्या दोन्ही व्हॅल्यू काढलेल्या आहेत त्या आपल्याला पुटअप करायचे आहेत इन द फॉर्म्युला ऑफ यू. म्हणजे आपण जो इथं काढलेला फॉर्म्युला ना, इथे ईच्या ऐवजी काय पुटअप करायची, ई आर एम एस. इथे बी स्क्वेअरच्या जागी काय पुटअप करायची, बी आर एम एस व्हॅल्यू. मग आपल्याला काय मिळेल, एनर्जी डेन्सिटी कोणती मिळेल, ॲव्हरेजची मिळेल. जर आपण ह्या व्हॅल्यू पुटअप केल्या ई आर एम एसची आणि बी आर एम एसची, तर या ठिकाणी आपल्याला एनर्जी डेन्सिटी काय मिळेल, आता ही ॲव्हरेज. ही आपण सध्या काय करत आहोत, ॲव्हरेज एनर्जी डेन्सिटी. वी आर मोर इंटरेस्टेड इन द ॲव्हरेज व्हॅल्यू, ॲव्हरेज एनर्जी डेन्सिटी. सो इथं फॉर्म्युला काय आला आता, यू इज इक्वल टू ई आर एम एसची व्हॅल्यू आता आपण प्रूव्ह केली होती. ई आर एम एस इज इक्वल टू किती होतं, ई आर एम एस इज इक्वल टू होतं ई नॉट बाय रूट 2. जर याचा स्क्वेअर केलात तर ई नॉट स्क्वेअर बाय 2, 2 इंटू 2 किती आलं, 4. सो फर्स्ट टर्म काय आली, 1/4 एप्सिलॉन नॉट ई नॉट स्क्वेअर प्लस सेम वे 1/4 बी स्क्वेअर बार म्यू नॉट. आता पुन्हा मला काय दाखवायचं आहे, जे आपल्या पहिली कन्सेप्ट आपण अझ्युम केलं होतं, काय केलं होतं तुम्हाला मी स्टेट केलं होतं की एनर्जी डेन्सिटी इलेक्ट्रिकल फील्डची आणि मॅग्नेटिक फील्डची काय असते, सेम असते. हे आपण तुम्हाला मी स्टेट केलं होतं पहिल्यांदा, त्यात आपण प्रूव्ह करून बघूयात. प्रूव्ह करायसाठी सिम्पली लास्ट लेक्चरला आपण हा फॉर्म्युला डिस्कस केला होता, ई नॉट इज इक्वल टू सी बी नॉट. जर आणि सी इज इक्वल टू काय, सी स्क्वेअर इज इक्वल टू काय, 1/म्यू नॉट एप्सिलॉन नॉट. जर ह्या दोन व्हॅल्यूचा फॉर्म्युला आपण इथं पुटअप केला, इथं आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे, यू ई एनर्जी डेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिकल फील्ड. यू ई म्हणजे काय, आता ही एनर्जी डेन्सिटी ती कुणाची आहे, इलेक्ट्रिक फील्डची. फॉर्म्युला आहे 1/4 एप्सिलॉन नॉट ई नॉट स्क्वेअर.
इज इक्वल टू, जर आपण या ई नॉटची व्हॅल्यू इथली पुटअप केली, आन्सर काय येईल आपलं 1/4 एप्सिलॉन नॉट सी स्क्वेअर बी नॉट स्क्वेअर. पुन्हा सी स्क्वेअर इज इक्वल टू किती आहे, सी स्क्वेअर इज इक्वल टू आहे 1/म्यू नॉट एप्सिलॉन नॉट. जर आपण ती व्हॅल्यू पुटअप केली तर आपला आन्सर कसं येईल, इज इक्वल टू येईल 1/4 एप्सिलॉन नॉट बी नॉट स्क्वेअर. सी स्क्वेअर म्हणजेच किती आहे, मी नॉट एप्सिलॉन नॉट, एक मी नॉट एप्सिलॉन नॉट कॅन्सल, तुमचं उरलं किती 1/4 बी स्क्वेअर बाय मी नॉट. आणि हाच फॉर्म्युला कुणाचा आहे, यू बीचा आहे. सो आपण प्रूव्ह केलं की एनर्जी जी आहे इक्विली शेअर होते. ओके, कुणाकुणाकडून, इलेक्ट्रिकल फील्डनं आणि मॅग्नेटिक फील्डनं एनर्जी कशी शेअर होते आहे, इक्वली शेअर होते आहे, आपण प्रूव्ह केलं. ह्याच्यात लक्षात ठेवायचा पॉईंट काय बघा, की जनरली आपण जर बघितलं की फॉर्म्युला काय आहे आपल्याकडे, ई इज इक्वल टू सी इंटू बी किंवा ई नॉट इज इक्वल टू सी इंटू बी नॉट. ह्याचा अर्थ इलेक्ट्रिकल फील्डची व्हॅल्यू खूप जास्त आहे ॲज कम्पेअर टू द मॅग्नेटिक फील्ड. पण जरी असं असेल तरी दोघांची एनर्जी कशी करतात, दोन्ही पण इक्वली शेअर करतात. ओके, लक्षात ठेवायचा पॉईंट कळाला. दोघांची पण काय डिफरंट आहे, फील्डची व्हॅल्यू डिफरंट आहे, पण दोघं पण सेम काय करतात, एनर्जी शेअर करतात. आता पुन्हा आपण इथं जर समजा यू ईचा फॉर्म्युला, सपोज करा आपण इथे यू बीचा फॉर्म्युला घ्यायलो, तर यू बीचा फॉर्म्युला आपल्याला काय मिळाला होता, आर एम एसच्या फॉर्ममध्ये काय आलता 1/4. ओके, यू बीचा फॉर्म्युला आपल्याकडे काय आलता 1/4 बी नॉट स्क्वेअर बाय मी नॉट. आणि आपण जर दोघांची बेरीज केली, ह्याला आपण लिहू शकतो टोटल एनर्जी इज इक्वल टू, लिहू शकतो आपण यू बी प्लस यू बी, सो इट इज इक्वल टू 2UB. आणि आपला आन्सर काय येईल या ठिकाणी, परत यू इज इक्वल टू काय येईल, हाफ बी नॉट स्क्वेअर बाय मी नॉट, किंवा यू इज इक्वल टू काय येईल, हाफ यू एप्सिलॉन नॉट ई नॉटचा स्क्वेअर. हे जे दोन फॉर्म्युले आहेत हे काय दाखवतात, एनर्जी डेन्सिटी पूर्ण वेव्हची दाखवतात. हे काय दाखवतात, एनर्जी डेन्सिटी दाखवतात ऑफ कंप्लीट वेव्ह, कोणती, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची. लक्षामध्ये येतो काय म्हणतोय ते, जर तुम्हाला इलेक्ट्रिकल फील्डचा किंवा मॅग्नेटिक फील्डचा विचारला फॉर्म्युला फक्त, तर तुम्हाला 2 डिवाइड करून तुम्हाला फॉर्म्युला मिळू शकतोय. आलं लक्षामध्ये. आत्ता आपण डिस्कस केलं की एखाद्या वेव्हकडे काय असते, एनर्जी असते, त्याचे एनर्जीचे आणि एनर्जी डेन्सिटीचे आपण डिफरंट फॉर्म्युले डिस्कस केले. आता आपल्याला काढायचं आहे इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. म्हणजे सपोज करा एखादी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आलेली आहे, तर त्याची इंटेन्सिटी किती आहे हे काढायसाठी सगळ्यात सिंपल, इंटेन्सिटी म्हणजे काय आहे, एनर्जी क्रॉसिंग पर युनिट एरिया पर युनिट टाईम. इंटेन्सिटीचा फॉर्म्युला कळाला. इंटेन्सिटी म्हणजे काय असते, एनर्जी. ती कशी एनर्जी, टोटल एनर्जी, टोटल एनर्जी पर युनिट टाईम पर युनिट एरिया, आपण ह्याला काय म्हणतो, इंटेन्सिटी. आता आपल्याला इंटेन्सिटीचा मोर जनरल फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे. सपोज करा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा तुम्ही एक स्मॉल व्हॉल्यूम घेतलात, ते कसं आलेलं आहे, त्याचा एरिया घेतलात तुम्ही ए आणि त्याचा डिस्टन्स किती घेतला तुम्ही डी. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह सपोज करा व्हॅक्यूममधून चाललेली आहे. जर ती व्हॅक्यूममधून चालली असेल तर लाईटची स्पीड किती असेल, सी. आणि आपण दाखवू शकतो डिस्टन्स इज इक्वल टू व्हेलॉसिटी इंटू टाईम, सी इंटू डेल्टा टी. सो डी इज इक्वल टू काय लिहू शकतो आपण, सी इंटू डेल्टा टी. या ठिकाणी परत ह्याची एनर्जी डेन्सिटी सपोज करा किती आहे, स्मॉल यू आहे. मग स्मॉल यू इज इक्वल टू फॉर्म्युला आहे आपल्याकडे कॅपिटल यू बाय व्ही. सो कॅपिटल यू इज इक्वल टू काय आलं, स्मॉल यू इंटू व्ही, किंवा टोटल एनर्जी इज इक्वल टू यू इंटू व्हॉल्यूम म्हणजेच काय आहे, एरिया इंटू त्याचं डिस्टन्स. किंवा ह्याला तुम्ही पुन्हा लिहू शकतात, इन्स्टेड ऑफ डी तुम्ही लिहू शकतात सी इंटू डेल्टा टी. आणि फॉर्म्युला काय या ठिकाणी, यू इज इक्वल टू यू इंटू ए इंटू सी इंटू डेल्टा टी. हावला पार्ट लक्षात आला. डेल्टा टी कॅन्सल, ए कॅन्सल. इंटेन्सिटीचा मोर जनरल फॉर्म्युला काय आला, एनर्जी डेन्सिटी इंटू वेलॉसिटी ऑफ लाईट. आणि हा एक तुमच्याकडे मोर जनरल फॉर्म्युला आला इंटेन्सिटीचा. आता परत आपण स्मॉल यू इज इक्वल टू किती दाखवलंय, हाफ इप्सिलॉन नॉट ई नॉट स्क्वेअर किंवा हाफ बी नॉट स्क्वेअर बाय म्यू नॉट सी. आणि तुम्ही दोन्ही फॉर्म्युलाचा यूज करू शकतात डिपेंडिंग अपॉन द कंडिशन्स. ओके, आणि जर कधी विचारलं असेल फक्त इंटेन्सिटी इलेक्ट्रिकल फील्डची किंवा मॅग्नेटिक फील्डची किती असेल, तर सिम्पली काय करायचं तुम्हाला, ह्या इक्वेशनला 2 न डिवाइड करायचं, ह्या इक्वेशनला 2 न डिवाइड करायचं. आलं लक्षामध्ये. आता परत पुढचा प्रश्न आपण काय बघितलं, एखादी वेव्ह आली आहे, त्या वेव्हकडे काय असते, एनर्जी असते. त्या वेव्हकडे सेकंड थिंग काय होते, आता आपण बघितलं इंटेन्सिटी असते. आता नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे की त्या वेव्हकडे मोमेंटम असते का. ओके, आणि जर असेल तर मोमेंटम किती आहे. मोमेंटमचा जनरल फॉर्म्युला काय आहे,
तुमच्याकडे मोमेंटमचा फॉर्म्युला आहे जनरली मास इंटू वेलॉसिटी. ओके, पण मोर जर आपण बघितला की मोमेंटमचा जनरल फॉर्म्युला काय, जर कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू आपण लिहू शकतो हाफ mv². हे हाफ फक्त ॲव्हरेज व्हॅल्यूसाठी आहे. हे हाफ कशासाठी आहे, फक्त ॲव्हरेज व्हॅल्यू. सो आपण केईला लिहू शकतो mv². सो केई इज इक्वल टू येईल m इंटू व्ही इंटू व्ही. सो केई इज इक्वल टू येईल p इंटू व्ही. सो p इज इक्वल टू आलेला आहे केई बाय व्ही. या ठिकाणी p म्हणजे काय आहे तर मोमेंटम, केई म्हणजे काय आहे एनर्जी, आणि व्ही म्हणजे काय घेतले आपण या ठिकाणी वेलॉसिटी. जर सेम लॉजिक आपण यूज केलं इन द केस ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह तर मोमेंटमचा फॉर्म्युला काय येईल, मोमेंटम इज इक्वल टू टोटल एनर्जी बाय वेलॉसिटी. सो टोटल एनर्जी इज इक्वल टू काय येईल, व्ही इज इक्वल टू यू बाय सी, किंवा तुम्हाला असं पण लिहू शकतात स्मॉल यू इंटू व्ही अपॉन सी. या ठिकाणी यू म्हणजे काय घेणार तुम्ही एनर्जी डेन्सिटी, आणि व्ही म्हणजे घेणार व्हॉल्यूम, आणि सी म्हणजे काय घेणार तुम्ही स्पीड ऑफ लाईट. सी म्हणजे तुम्ही काय घेणार स्पीड ऑफ लाईट. हा वाला फॉर्म्युला कळाला. अच्छा, आता मोमेंटमच्या एकूण 2 केसेस आहेत. तुम्हाला कित्येकदा काय विचारतात मोमेंटम इम्पार्ट करतात. ओके, म्हणजे मोमेंटम किती दिलं हे विचारलं जातं आहे मोमेंटम इम्पार्टेड. आता मोमेंटम इम्पार्टेड म्हणजेच काय थोडक्यात चेंज इन मोमेंटम किती आहे. आता या ठिकाणी एकूण 2 सरफेस पडतील. एका केसमध्ये असेल परफेक्टली ॲब्सॉर्बिंग सरफेस, म्हणजे सपोज करा लाईटची वेव्ह आलेली आहे आणि त्या लाईटच्या वेव्हला त्यानं काय केलेलं आहे ॲब्सॉर्ब केलेलं आहे. आणि सेकंड केसमध्ये सरफेस कसा आहे कम्प्लिटली रिफ्लेक्टिंग सरफेस आहे. लाईटची वेव्ह आली आणि लाईटची वेव्ह काय गेली परफेक्टली रिफ्लेक्ट झाली. आता 2 केसमधला अंतर काय बघा, जर पहिल्या केसमध्ये लाईट आली आणि लाईटला यानं ॲब्सॉर्ब केलं, याचा अर्थ काय झाला चेंज इन मोमेंटम फक्त किती येईल यू अपॉन सी येईल. पण तोच जर सपोज करा तुमचा सरफेस काय झाला परफेक्टली रिफ्लेक्टिंग असेल तर तुमचा मोमेंटम इम्पार्ट केलेलं किती असणार आहे 2u अपॉन सी. ही एक केस मला लक्षात ठेवायची आहे. कोणती, परफेक्टली ॲब्सॉर्बिंग सरफेससाठी आणि परफेक्टली रिफ्लेक्टिंग सरफेससाठी. ओके, परफेक्टली रिफ्लेक्सिंगमध्ये चेंज इन मोमेंटम म्हणा किंवा मोमेंटम इम्पार्टेड म्हणा ती किती येईल याच्या 2 टाइम्स येईल. ओके, हे झालं मोमेंटमबद्दल. मोमेंटमचं युनिट सेम के. याच्यानंतर जी आपल्याला कन्सेप्ट बघायची आहे ती आहे रेडिएशन प्रेशर पी. आपल्याला रेडिएशन प्रेशर पीचा फॉर्म्युला प्रूव्ह करायचा आहे. रेडिएशन प्रेशर पीचा फॉर्म्युला आपण लिहू शकतो प्रेशर इज इक्वल टू फोर्स पर युनिट एरिया. जर सपोज करा एखादा युनिट एरिया आहे त्याच्यावरती जर सपोज करा एखादी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह पडली एखाद्या सरफेसवरती तर तिथे प्रेशर किती टाकेल F/A. फोर्सला आपण लिहू शकतो ॲज बाय द न्यूटन्स लॉ ऑफ मोशन, फोर्स इज इक्वल टू चेंज इन मोमेंटम अपॉन चेंज इन टाईम. त्याच्यानंतर आत्ता आपण डेल्टा पी साठी फॉर्म्युला घेतला होता. सपोज करा जर प्रेशर कसा असेल ॲब्सॉर्बिंग सरफेस असेल तर डेल्टा पी इज इक्वल टू आपण घेऊ शकतो U/C. जर ही व्हॅल्यू आपण इथं पुटअप केली तर आपला प्रेशरचा फॉर्म्युला कसा येईल. आता आपला कन्फ्यूज होऊ नका, या ठिकाणी पी म्हणजे मोमेंटम आहे आणि हे पी म्हणजे काय आहे प्रेशर आहे. तो इथे पीचा फॉर्म्युला केला आपला U/C इंटू डेल्टा टी इंटू ए. आता ह्याला आपण 2 फॉर्ममध्ये लिहू शकतो. एक सिम्पल वे काय आहे त्याला एक्सप्रेस करायचा. यू म्हणजे काय आहे या ठिकाणी एनर्जी, डेल्टा टी म्हणजे काय आहे चेंज इन टाईम, आणि ए म्हणजे काय आहे एरिया. आपण ह्याला रीड करू शकतो. ही जी टर्म आहे ना मी इथं ब्रॅकेट केलेली सर्कल केलेली, एनर्जी पर युनिट एरिया पर युनिट टाईम म्हणजेच इंटेन्सिटी. सो दॅट आपण लिहू शकतो प्रेशर इज इक्वल टू इंटेन्सिटी अपॉन सी. हे कधी वापरला होता आपण फॉर्म्युला, ज्यावेळेस आपला सरफेस कसा असेल ॲब्सॉर्बिंग सरफेस असेल. जर सपोज करा आपला जर प्रेशर रिफ्लेक्टिंग असता सरफेस जो काही आहे ज्याच्यावरती इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स पडायले आहेत तो जर रिफ्लेक्टिंग सरफेस असता तर आपला फॉर्म्युला आला असता डेल्टा पीसाठीचा मोमेंटमचा फॉर्म्युला काय आला असता 2u/C. अँड फायनली प्रेशरचा फॉर्म्युला काय आला असता 2I/C. हे प्रेशरला म्हणतो आपण प्रेशर एक्झर्टेड बाय द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह ऑर सिम्पली फॉर फाइंडिंग आउट द रेडिएशन प्रेशर आपण हा फॉर्म्युला वापरू शकतो. कळाल्या गोष्टी सगळ्या प्रेशरबद्दल. ओके, आजचा आपला पार्ट आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. तर नेमकं इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम म्हणजे काय, खूप साऱ्या टाईपच्या काय होत्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज होत्या.
आता प्रत्येक इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज जसे एक्सरे असतील, गॅमा असतील, विजिबल लाईट असेल, ह्या सगळ्यांची फ्रिक्वेन्सी वेगवेगळी आहे, ह्या सगळ्यांची वेव्हलेंथ वेगवेगळी आहे आणि इतकंच नाही तर ह्या सगळ्यांच्या प्रॉपर्टीसुद्धा काय आहेत, वेगवेगळ्या आहेत. मग याचं एक वेल असं आपण डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे, त्याला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम करायची गरज का पडली, आपण जवळजवळ 10 फर्मी म्हणजे 30 × 10⁻⁻15 मीटरपासून ते 30 किलोमीटर म्हणजे 30 × 10⁻³ मीटरपर्यंतच्या ज्या काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहेत, एवढ्या वेव्हलेंथ असलेल्या, त्याच्याशी आपण फॅमिलीवर आहोत. मग सगळ्यांच्या प्रॉपर्टी काय आहेत, वेगवेगळ्या आहेत. ह्या सगळ्याचं डिस्ट्रीब्युशन केलं गेलं, ह्याला आपण नाव काय दिलं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. तर या स्पेक्ट्रममध्ये जे सगळ्यात आपण वरच्या बाजूला आपण ज्या वेव्ज घेतो त्यांना म्हणायचं रेडिओ वेव्ज. त्यांची फ्रिक्वेन्सी असते 0.1 पेक्षा जास्त किंवा त्याची वेव्हलेंथ किती असेल 3 × 10⁹ हर्ट्सपेक्षा कमी असली पाहिजे. ओके. याच्यानंतर ह्या फॉर्म्युला आला कसा, की या ठिकाणी आपण वेव्हलेंथला सपोज करा लॅम्बडान दाखवायलो आणि फ्रिक्वेन्सीसाठी आपण वापरायलो एन. तर सिम्पली आपण दोघांच्यामध्ये रिलेशनशिप सांगू शकतो की एन लॅम्बडा इज इक्वल टू सी आणि सी म्हणजे काय आहे, व्हेलॉसिटी ऑफ वेव्ह. ओके. किंवा त्या लाईटची काय आहे, ती जी लाईटची वेव्ह आलेली आहे त्याची स्पीड, लाईट वेव्हची व्हेलॉसिटी. मग तुम्ही सिम्पली इथून जर एफ माहिती आहे तर एक एक गोष्टी काढू शकतात, कारण सीची व्हॅल्यू किती आहे, हे एन × लॅम्बडा इज इक्वल टू 3⁸ मीटर/सेकंद इतकं यायला पाहिजे. नंतर येतात मायक्रोवेव्ज, त्यांची वेव्हलेंथ आहे 0.1 मीटर/1 मिलीमीटर आणि सिमिलरली त्याची आपण फ्रिक्वेन्सी काढू शकतो. तुम्ही कुठलीही एक गोष्ट लक्षात ठेवा, दुसरी तुम्ही या फॉर्म्युलाचा वापर करून काढू शकतात. त्याच्यानंतर इन्फ्रारेड लाईट, त्याची वेव्हलेंथ आहे 1 मिलीमीटर टू 7,000 ॲमस्ट्रॉंगपर्यंत. 1 ॲमस्ट्रॉंग म्हणजे किती, 10⁻⁻10 मीटर इतकं. विजिबल लाईट जे आपण पाहू शकतो आपल्या डोळ्याने, त्याची जी वेव्हलेंथ आहे ती 7,000 ॲमस्ट्रॉंग टू 4,000 ॲमस्ट्रॉंग आहे आणि फ्रिक्वेन्सी आहे 4.3 × 10⁻14 टू 7.45 × 10⁻14 हर्ट्स इतकी. त्याच्यानंतर आहे अल्ट्राव्हायोलेट लाईट किंवा अल्ट्राव्हायोलेट वेव्ज, त्याची वेव्हलेंथ आहे 4,000 ॲमस्ट्रॉंग टू 10 ॲमस्ट्रॉंग इतकी. त्याच्यानंतर येते एक्सरे, जे आपण मेडिकल पर्पज वगैरे तुम्ही नाव ऐकलं असेल, 10 ॲमस्ट्रॉंग टू 0.01 ॲमस्ट्रॉंग. सेम तुम्ही फ्रिक्वेन्सी काढू शकतात. त्याच्यानंतर येतात ते गॅमा रेज. गॅमा रेजची जी काही वेव्हलेंथ आहे ती लेस दॅन किती असली पाहिजे, 0.01 ॲमस्ट्रॉंग इतकी आणि त्याची फ्रिक्वेन्सी किती असली पाहिजे, नियरली 3 × 10⁻20 हर्ट्स. ओके. याच्यापेक्षा काय असली पाहिजे, ग्रेटर दॅन असली पाहिजे. सगळ्यात हाय एनर्जीचे कोणते रेज आहेत, गॅमा रेज. आता आपण बघूयात हे जे डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे ह्यावेळेस काय तुम्ही बघाल की वरून जर तुम्ही खालीच आलात तर वरून खाली येताना वेव्हलेंथ जी आहे ती डिक्रीज होत चाललेली आहे. वेव्हलेंथ काय होत चाललेली आहे, डिक्रीज होत चाललेली आहे आणि फ्रिक्वेन्सी जी आहे ती काय होत चाललेली आहे, इन्क्रीज होत चाललेली आहे. दोन्ही केसमध्ये त्यांची स्पीड कशी आहे, सेमच आहे. मग आपण म्हणू शकतो वरून जे खाली आलात तर तुम्ही काय इन्क्रीज होत जाईल, फ्रिक्वेन्सी इन्क्रीज होत जाईल. वरून खाली येताना फ्रिक्वेन्सी जी आहे ती काय होत जाईल, इन्क्रीज होत जाईल. म्हणजे तुम्हाला फ्रिक्वेन्सीचं कंपॅरिझन इझिली करता येईल. आणि जर सपोज तुम्ही खालून वर गेलात तर वेव्हलेंथ इन्क्रीज होत जाईल. जर तुम्ही खालून वर गेलात तर काय होत जाईल, वेव्हलेंथ वाढत जाईल. हा पार्ट लक्षामध्ये आला. आता आपण बघूयात की हे जे काही आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम हा लक्षात कसं ठेवायचा. ह्याच्यासाठी एक सिंपल ट्रिक आहे तुम्हाला लक्षात ठेवायसाठी. इलेक्ट्रोमॅग्नेटिक जे काही आता स्पेक्ट्रम लक्षात ठेवायसाठी आर रेडिओ वेव्स, एम मायक्रोवेव्स, आय इन्फ्रारेड, व्ही विजिबल, यू अल्ट्राव्हायोलेट, एक्स रेज आणि गॅमा रेज. तुम्ही एक सेंटेन्स लक्षात ठेवू शकतात, रिमेंबर मी आय व्हिजिटेड युअर एक्स गर्लफ्रेंड. तुम्ही हे वाक्य लक्षात ठेवू शकतात. त्याच्यानंतर जर सपोज तुम्ही ह्या डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये गेलात, म्हणजे तुम्ही जर रेडिओ वेव्सपासून कुठे गेलात, गॅमा रेजकडे, फ्रिक्वेन्सी वाढत जाईल, वेव्हलेंथ काय होत जाईल, कमी होत जाईल. फ्रिक्वेन्सी वाढली म्हणजेच तुम्ही एनर्जी सांगू शकतात. एनर्जीचा फॉर्म्युला आहे E इज इक्वल टू एच म्यू. जर फ्रिक्वेन्सी वाढली असेल तर नक्कीच एनर्जीसुद्धा काय झाली असेल, वाढत गेली असेल. आणि या दोघांचीसुद्धा सेम काय असणार आहे तर स्पीड असणार आहे. सगळ्यांची सेम काय असणार आहे तर व्हेलॉसिटी आहे किंवा जी काही स्पीड आहे ती काय असणार आहे, सेम असणार आहे. पार्ट लक्षामध्ये आला. हा झाला स्पेक्ट्रमबद्दल. आता आपण बघूयात की ह्या वेगवेगळ्या वेव्ज ज्या आहेत, म्हणजे मायक्रोवेव्ह असतील किंवा रेडिओ असतील, इन्फ्रारेड असतील, ह्या कशा तयार होतात, त्यांना डिटेक्ट कसं केलं जातं किंवा त्यांची युजेस काय आहेत किंवा त्यांच्या इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज काय काय आहेत.
पहिल्यांदा आपण घेऊयात रेडिओ वेव्ज. रेडिओ वेव्ज कधी तयार होतात, जर सपोज करा इलेक्ट्रॉन्स आहेत ते रॅपिडली काय झाले, ॲक्सिलरेट झाले किंवा डिॲक्सिलरेट झाले, तर त्या ठिकाणी काय तयार होतात, रेडिओ वेव्ज तयार होतात. त्याला आपण यूज करायसाठी काय करतो, रिसिव्हर्स वापरतो. म्हणजे रिसिव्हिंगचा एखादा अँटिना वगैरे तुम्ही बघितलं असाल जुन्या काळातल्या रेडिओला किंवा आपल्या कारच्यावरती एखादा लाईन टाईपचा अँटिना असतोय. त्याच्यानंतर रेडिओ वेव्हचे जे काही युजेस आहेत त्यांचा मोस्टली यूज कुठं होतो आहे, रेडिओ कम्युनिकेशनसाठी किंवा कम्युनिकेशन पर्पजसाठी. 2 नंबरला आपण बघितल्या होत्या मायक्रोवेव्ज. मायक्रोवेव्सला आपण जे प्रोडक्ट करतो ते कुठं करतो, एकतर क्लिस्ट्रॉन व्हॉल्वमध्ये किंवा मॅग्नेट्रॉन व्हॉल्वमध्ये आपण याचा यूज करतो. आणि ह्यांना जे काही फाइंड आउट करायसाठी किंवा पकडायसाठी, डिटेक्ट करायसाठी आपण पॉईंट कॉन्टॅक्ट डायोडचा यूज करतो. आणि याचा मोस्टली यूज होतो आहे रेडार कम्युनिकेशनमध्ये किंवा जे काही फाईन स्ट्रक्चर्ड ॲटम्सचं किंवा मॉलिक्युल्सचं फाइंड आउट करण्यासाठी किंवा ॲनालाइज करण्यासाठी. त्याच्यानंतर आहे इन्फ्रारेड लाईट. इन्फ्रारेड जी काही लाईट आहे ते तयार कधी होते, ॲटम्स किंवा मॉलिक्युल्स यांच्यावरती चार्ज असतो आणि ते काय करत असतील तर व्हायब्रेट जर करत असतील तर त्या ठिकाणी काय बनतात, इन्फ्रारेड रेडिएशन्स बाहेर पडतात. त्यांना मेजर करायसाठी किंवा डिटेक्ट करायसाठी आपण एकतर थर्मोपाईलचा किंवा बोलोमीटर डिवाइस यूज टू डिटेक्ट द इन्फ्रारेड लाईट, किंवा काही फोटोग्राफिक फिल्म असतात ज्याच्यामध्ये जर इन्फ्रारेडची लाईट पडली तर फ्ल्युरोसन्सचा किंवा अदर इफेक्ट आपल्याला मिळणार आहे. त्याच्यानंतर ह्यांचा यूज कुठं होतो आहे, हेच फोटोग्राफीसाठी किंवा इल्युसिडेटिंग मॉलिक्युलर स्ट्रक्चरसाठी आपण यूज करतो कुणाचा, इन्फ्रारेडचा. त्याच्यानंतरचा व्हेवचा टाईप आहे व्हिजिबल लाईट. आपण सगळेजण अवेअर आहोतच, जास्त काही सांगायची गरज नाही. व्हिजिबल लाईट बाहेर कधी पडते, ज्यावेळेस एखादा हायर ऑर्बिटमधला इलेक्ट्रॉन आहे लोअर ऑर्बिटमध्ये जंप करतो, त्यावेळेस जो काही दोघांचा एनर्जी डिफरन्स आहे तो तेवढा काय पडणार आहे, बाहेर पडणार आहे. आणि तो कोणत्या फॉर्ममध्ये बाहेर पडणार आहे, इन द फॉर्म ऑफ वेव्ह, E=h μ. आणि हा जो काही म्यू येणार आहे तो कुठला येणार आहे, इन द व्हिजिबल रिजन आपल्याला मिळणार आहे. आता व्हिजिबल लाईटला डिटेक्ट आपली आयसुद्धा करू शकते ज्यावेळेस रेटिनामध्ये पडतात, किंवा फोटोसेल आहे किंवा फिल्म आहे आपण सांगू शकतो. ह्याचा यूज काय, ह्याचे खूप सारे यूज आहेत. आपल्याला व्हिजन जे मिळाले ते कुणामुळे मिळाले, व्हिजिबल लाईटमुळेच, किंवा ते काही कित्येक केमिकल रिॲक्शनसुद्धा कॉज करतात. नेक्स्ट आहे अल्ट्राव्हायोलेट लाईट. त्याच्यामध्ये इनर शेल ऑफ इलेक्ट्रॉन्स इन ॲटम्स मुव्हिंग फ्रॉम वन टू द अनदर लेवल. जर समजा काही आतल्या शेलमधले इलेक्ट्रॉन्स जर हायर ऑर्बिट टू लोअर ऑर्बिट जंप केले तर जी काही वेव्हलेंथ बाहेर पडणार आहे ती कोणत्या रिजनमध्ये पडणार आहे, अल्ट्राव्हायोलेट लाईटमधली. आणि यांना मेजर करायसाठी किंवा डिटेक्ट करायसाठी आपण फोटोसेलचा किंवा फिल्मचा यूज करतो. ह्यांची प्रॉपर्टी काय आहे, ती कित्येक सरफेसमध्ये ते ॲब्सॉर्ब केले जातात. हे भरपूर सारे केमिकल रिॲक्शन्सला कारणीभूत ठरतात किंवा दे कॅन आयोनाइज, आणि ह्याच्यामुळेच आयनोस्फिअर तयार झालेला आहे. नेक्स्ट रेज आहे तुमचे एक्सरेज. आपण तयार करायसाठी जे आपण हॉस्पिटलमध्ये वगैरे बघतो एक्सरे ट्यूबचा वापर करतो, किंवा ज्यावेळेस इनर शेलचे इलेक्ट्रॉन्स आहेत ते हायर एनर्जी टू लोअर एनर्जी जंप करतील त्यावेळेस जे काही रेडिएशन्स बाहेर पडतील ते कोणते असतील, इन द एक्सरे रिजनमधले. ह्याचा यूज आपण एकतर फोटोग्राफिक फिल्ममध्ये होतो किंवा गिगल ट्यूबचा आपण वापर करून काढतो, किंवा आयोनायझेशन चेंबरमध्ये आपण यांना पकडू शकतो. हे काय, त्यांच्या प्रॉपर्टी काय आहेत, हे मॅटरलासुद्धा पेनिट्रेट करतात. ह्याचाच यूज आपण करतो एक्सरे फोटोग्राफीमध्ये. किंवा या गॅसेसला आयोनाइज करू शकतात. ते ज्या गॅसमधून पास होतील त्या गॅसला ते काय करू शकतात, आयोनाइज करू शकतात. जे कॉज द फ्ल्युरोसन्स इफेक्ट. त्याच्यानंतर कॉज फोटो इमिशन, किंवा म्हणजे जर सपोज एखाद्या लाईटवरती पडले ते एखाद्या ह्याच्यावरती सरफेसवरती तर फोटो इलेक्ट्रिक इमिशनला ते कारणीभूत ठरतात. यांची आणखी एक प्रॉपर्टी काय आहे, ते जर काही क्रिस्टल्समध्ये पुटअप केलात तुम्ही तर त्या क्रिस्टलवरती रिफ्लेक्ट किंवा ते डिफ्रॅक्ट होऊ शकतात. नेक्स्ट आहेत गॅमा रेज. त्या गॅमा रेज कधी बाहेर पडतात, रेडिओ ॲक्टिव्ह डिकेमध्ये. आपण न्यूक्लिअर फिजिक्समध्ये डिस्कस केला होता पार्ट. ज्यावेळेस रेडिओ ॲक्टिव्ह डिके होईल त्यावेळेस गॅमा रेज बाहेर पडतात. फोटोग्राफिक फिल्मनं किंवा गिगल ट्यूबचा वापर करून किंवा आयोनायझेशन चेंबरचा यूज करून आपण ह्यांना डिटेक्ट करू शकतो. आणि ह्याच्या जे काही प्रॉपर्टी आहेत त्या सेम ॲज द एक्सरेज आहेत. आणि गॅमा रेबद्दल सांगायचं तर सगळ्यात हाय एनर्जेटिक रे कोणत्या असतात, दीज आर द गॅमा रेज.